यापूर्वीच्या 4 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॅन्ड आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट्स म्हणतात असं सांगितलं होतं. त्याच्या मागचं कारण तेही सांगितलं होतं की नॉर गेट्स आणि नॅन्ड गेट्स जे असतात त्यांच्यापासून आपण कोणतेही बेसिक गेट तयार करू शकतो, जसं नॉट गेट, ऑर गेट, अँड गेट. तर हे जे बेसिक गेट आपल्याला तयार करता येतात म्हणूनच याला युनिव्हर्सल गेट्स असं म्हणतात. कोणाला? नॅन्ड गेटला आणि नॉर गेटला. तर ही जी युनिव्हर्सल प्रॉपर्टी आहे नॅन्डची आणि नॉर गेटची, ही आज आपण पाहणार आहोत. तर नॅन्ड गेटचं लॉजिक मिळून आपण त्याच्यापासून कोणते 3 बेसिक गेट कसे तयार करू शकतो हे डायग्रामॅटिकली याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नीट जर पाहाल डायग्रामकडे तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे नॅन्ड गेट दाखवलं आहे याचे 2 इनपुट 1 करून टाकले आहेत आणि ए इनपुट दिल्यानंतर आउटपुट आपल्याला ए कॉम्प्लिमेंट मिळते, म्हणजे त्याचा अर्थ याच्यापासून नॉट गेट तयार होते. इथे जर पाहिलं आपण तर इथे त्यांनी साधं नॅन्ड गेट दाखवलं आहे. ए आणि बी इनपुट दिल्यानंतर या ठिकाणी ए अँड बी होल कॉम्प्लिमेंट आउटपुट मिळते. मात्र हे जे पहिले जे नॉट गेट तयार झालं होतं नॅन्ड गेटचं मिळून, तेच नॅन्ड गेट नॉट गेटच्या स्वरूपात या ठिकाणी नॅन्ड गेटला जोडलेल्या आउटपुटला, आणि त्यामुळे आपल्याला निगेशन कॅन्सल होऊन ओरिजिनल अँड गेट मिळालेला आहे. म्हणजेच इनपुट ए बी दिल्यानंतर आपल्याला आउटपुट ए अँड बी मिळालेला आहे. या ठिकाणी तिसरं जर पाहिलं आपण की नॅन्ड गेट पासून ऑर गेट कसं तयार केलेलं आहे, हे मात्र मोठं मजेशीर आहे पाहणं. या ठिकाणी 3 नॅन्ड गेट वापरलेले आहेत आणि या 3 नॅन्ड गेट मध्ये पहिले 2 जे वापरलेले आहेत नॅन्ड गेट हे नॉट गेटच्या स्वरूपात वापरले आहे. म्हणजे त्याचे दोन्ही इनपुट काय केलेले आहे त्यांनी 1 करून या ठिकाणी ए आणि बी इनपुट दाखवलेले आहे. आणि प्रत्येक नॉट गेटचे जे आउटपुट आहे, नॉट गेट म्हणजेच नॅन्ड गेट पासून मिळवलेले नॉट गेट, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट हे जोडलेले आहेत या ठिकाणी पुन्हा नॅन्ड गेटला. आणि या ठिकाणी आउटपुट जे मिळालं आहे ते ए कॉम्प्लिमेंट अँड बी कॉम्प्लिमेंट त्याचा पुन्हा डबल कॉम्प्लिमेंट हा कॅन्सल होऊन इज इक्वल टू ए ऑर बी असं मिळालेलं आहे. तर म्हणून याच्यापासून जे गेट तयार झालं ते तयार झालं ऑर गेट. जर याच ऑर गेटला आपण या ठिकाणी एक पुन्हा नॅन्ड गेट नॉट गेटच्या स्वरूपात जोडलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यापासून बनते नॉर गेट. म्हणजे ए अँड बी इनपुट दिलं असताना आउटपुट ए ऑर बी होल कॉम्प्लिमेंट असं मिळेल. म्हणजेच नॅन्ड गेट पासून आपण इन्व्हर्टर म्हणजेच नॉट गेट बनवलं, नॅन्ड गेट पासून आपण अँड गेट बनवलं, त्याच नॅन्ड गेट पासून आपण ऑर गेट बनवलं आणि त्याच नॅन्ड गेट्स पासून आपण नॉर गेट बनवलं. म्हणजे नॉट गेट बनवण्यासाठी एक नॅन्ड गेट लागते, अँड गेट बनवण्यासाठी 2 नॅन्ड गेट लागतात, ऑर गेट बनवण्यासाठी 3 नॅन्ड गेट्स लागतात आणि एक्स ऑर गेट बनवण्यासाठी 4 नॅन्ड गेट्सचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे चौथं नॉर गेट बनलं. तर या पद्धतीने आपण नॅन्ड गेटचाच वापर करून 3 बेसिक नॉट, अँड आणि ऑर गेट बनवलेले इथे तुम्हाला दिसून येते. आता ज्याप्रमाणे नॅन्ड गेट पासून आपण 3 बेसिक गेट्स बनवले, नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट, त्याचप्रमाणे आपण नॉर गेट पासून देखील 3 बेसिक गेट नॉट गेट, ऑर गेट आणि अँड गेट बनवू शकतो. तर अशा पद्धतीने नॉर गेटचा वापर करून आपण देखील 3 बेसिक गेट्स तयार करू शकतो. एक म्हणजे नॉट गेट, एक म्हणजे ऑर गेट आणि एक म्हणजे अँड गेट. तर याच्यातून तुमच्या असं लक्षात येईल की नॅन्ड गेट मध्येच आपण शिकलेलो आहे त्याच पद्धतीने इथे वापर केलेला आहे की नॉर गेट वापरून नॉर गेटचे दोन्ही इनपुट 1 करून आउटपुट आपल्याला ए इनपुट दिल्यावर आउटपुट आपल्याला ए कॉम्प्लिमेंट मिळालेला आहे. इथे ते त्या पद्धतीचं नॉट गेट तयार झालं. तशीच पद्धत जर आपण वापरली तर 2 नॉर गेटचा वापर करून म्हणजे हे नॉट गेट याच्यामध्ये लावून
आपण ऑर गेट देखील तयार करू शकतो. ए आणि बी इनपुट दिल्यानंतर ए ऑर बी आउटपुट मिळते आपल्याला. तर थोडंसं मोठं करून तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हे 2 नॉर गेट घेतलेले आहेत आणि आउटपुटमध्ये आपल्याला त्याच्या स्वरूपात ऑर गेट मिळालेला आहे. इथे 3 नॉर गेटचा वापर करून पुन्हा यांनी काय केलेलं आहे की अँड गेट वापरला आहे. म्हणजे पहा, ऑरिंग पासून एंडिंग तयार केलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये. तर इनपुट ए आणि बी दिलेला आहे, हे नॉर गेट हे नॉट गेटच्या स्वरूपात वापरले आहे. आणि तिसरं नॉर गेट जे आहे त्याला या 2 नॉट गेटचं इनपुट दिलेलं आहे. आणि आउटपुट आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए और कॉम्प्लिमेंट ऑफ बी चा होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए इंटू बी म्हणजे ए अँड बी असं मिळालेलं आहे. म्हणून आउटपुट आपल्याला ए अँड बी इज इक्वल टू ए अँड बी असं मिळालेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपण याच्यापासून नॅन्ड गेट देखील तयार करू शकतो नॉर गेट पासून. कसं? तर या ठिकाणी यांनी 4 गेटचा वापर केलेला आहे. 4 नॉर गेटचा वापर केलेला आहे. 4 नॉर गेट मध्ये तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिले 2 जे नॉर गेट आहे त्याचा नॉट गेट म्हणून वापर केला. दोन्ही इनपुट एक करून टाकले आणि ए आणि बी इनपुट दिलं आणि आउटपुट मध्ये ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट झाले. तर हेच 2 इनपुट हे तिसऱ्या नॉर गेटच्या इनपुटला दिले आणि आउटपुट आपल्याला ए अँड बी मिळालं. आणि पुन्हा याचं नॉट केलं तर ए अँड बी चा होल कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळालं. म्हणजेच या ठिकाणी हे जे वरती आपण पाहिलं अँड गेट बनवलेलं यालाच या ठिकाणी हे नॉट गेट जोडून यांनी इथे नॅन्ड गेट तयार केले. म्हणून आपल्याला 4 नॉर गेटचा इथे उपयोग करावा लागला. एकाच नॉर गेटचा वापर करून नॉट गेट बनवलं, 2 नॉर गेटचा वापर करून ऑर गेट बनवलं, 3 नॉर गेटचा वापर करून अँड गेट बनवलं आणि 4 नॉर गेटचा वापर करून अँड गेट बनवल्या गेला. अशा पद्धतीने नॉर गेट आणि नॅन्ड गेट याचा वापर करून आपण कोणत्याही प्रकारचं बेसिक गेट बनवू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. आपल्याला कळलं.